इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरा. शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेलं हे आमचं आचरा गाव आणि या गावच्या तशाच ऐतिहासिक महान परंपरा गावपळण डाळपसरी जे आता आपण अनुभवतोय ही डाळपसरी गावपळण देखील शास्त्रीयदृष्ट्या तुम्ही त्याची कारणं जर बघितलात ना तर आपले पूर्वज किती महान होते. आपल्या देवाची ही जी घडी घालून दिली ही सिस्टीम ही किती महान होती हे आपल्याला त्याच्यातून कळतं. तसंच ही डाळपसरी आताची जशी संकल्पना असते की शासन आपल्या दारी ही आताची संकल्पना पण किती शेकडो वर्षापूर्वी ह्या देवाने म्हणजे जो आचऱ्याचा राजा तो देव आपल्या दारी राजा आपल्या दारी ही संकल्पना जो राबवतोय एवढी वर्ष लोकन्यायालयाची जी संकल्पना आहे जी आता आपण बघतोय तर ती संकल्पना शेकडो वर्षापूर्वीपासून त्यांनी अंमलात आणलेली आहे ते आपल्याला दिसतं. हा देव पूर्ण गावातून सगळ्यांच्या ठरलेल्या मार्गाने डाळप करत जात असतो आणि ती लोकांच्या अडीअडचणी त्यांच्या काही अडचणी समस्या असतील त्याच्या ऐकून त्या सोडत पुढे जातो. आता ही सुद्धा डाळपं जी असतात ना ती सुद्धा एक असं मानलं जातं की ज्या काही अघोरी वृत्ती आहेत त्यांना ते लागभाग म्हणायचं असतं. म्हणजे त्यांना शांत्याने जे कुठल्याही रयतेला ह्याच्यानंतर परत एकदा त्यांनी समाधानी झाल्यानंतर परत रयतेला त्रास देऊ नये हा त्यामागचा हेतू असतो. आणि ती डाळपं दर 3 वर्षांनी ही डाळपसरी होते. तर ही ठरलेल्या ठिकाणी ही डाळपं होत जातात आणि त्या मार्गावरून देव ठरलेल्या मार्गावरूनच देव नेहमी मार्गक्रमणा करतो. आणि हे तरंगांसह अवसर जे असतात ते तसे ती स्वारी संबंध निघते. अगदी जांभळून आमचं भेट आहे तिथे तो मार्ग आता तिथे साखो वगैरे झाला पण पूर्वीचा मार्ग असल्यामुळे देव बोटीतूनच जातो आणि पलीकडे जांभळूनमधून पिरावाडीला देखील बोटीतूनच जातो. आणि ते सुद्धा कसं तर सगळी रयत गेली पूर्ण की मग शेवट त्याची स्वारी निघते आणि त्याचा राजेशाही थाट न्यारा अगदी असं म्हणजे जे काय बघण्यासारखा सोहळा परंपरा आहेत ना ही एकतरी उभी अनुभवावी जसं म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांनी तसं हे सगळ्याला अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही एक दिवस तरी हे गोष्ट स्वतः अनुभवलात ना तुम्हाला कळेल. गावचे आमचे जे लोक आहेत ना ते एवढे श्रद्धाळू आणि एवढे देवाबद्दल आस्था आदर असलेले आहेत. तुम्ही बघताय आता हे तुम्ही तुमच्या लक्षात येईल की जिथून त्याची स्वारी जाणार आहे तिथे असं सजवलंय सगळ्यांनी अतिशय सुंदर प्रकारे आपली देवाप्रतीची भक्ती त्यांनी इथे त्याच्यातून कृतीतून त्यांच्या दिसून येते. आणि वाटेत ज्या मार्गावरून स्वारी जाते तिथे खाण्यापिण्याची एवढी चंगळ दुपारी संध्याकाळी लोकांची जेवणाची व्यवस्था म्हणजे कुठलाही भाविक अगदी लांबून जरी आला तरी तो उपाशी राहू नये त्याला त्याचं यासाठी कारण त्याला घरी तेवढा वेळ ना देवांबरोबर फिरणार आहे ना तो तर तो कोणीही उपाशी राहणार नाही अगदी तृप्त मनाने घरी जाणार अशी व्यवस्था सगळ्या लोकांनी सुद्धा करून ठेवलेली असते. तर अशी आमची ही आगळी वेगळी अशी डाळपसरी. आता देव आज आमच्या 1 तारीखला रात्री पूर्व साडणे म्हणून एक प्रकार असतो आणि 2 तारीखला सकाळी ही डाळपसरी सुरू झाली. आता ही मध्ये एखाद दुसरा दिवस विश्रांतीचा आणि आता आज हा शेवटचा दिवस